नाशिकमध्ये नव्या वर्षाच्या प्रारंभीच एका सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून। 9 वर्षाच्या स्वागताच्या सेलिब्रेशनला गालबोट। एकीकडे 31च्या जल्लोषाला सुरुवात झाली आणि दुसरीकडे नाशिक शहरातील उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर भागात एका सराईत गुन्हेगाराचा त्याच्या सराईत गुन्हेगार मित्रांनी मद्यपान करताना डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास घडली। लक्ष्मण गारे असं खून झालेल्या इसमाचं नाव आहे। नव्या वर्षाच्या जल्लोषाची सर्वत्र धामधूम सुरू असताना शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या घटनेनं खळबळ उडाली। उंटवाडी रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारती पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात मद्यप्राशन करण्यासाठी आलेल्या तिघांपैकी दोघांनी कुरापत काढून लक्ष्मणच्या डोक्यात दगड टाकला। घटनेची माहिती मुंबई नाका पोलिसांना समजताच तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गुन्हे शाखेची पथके संशयिताच्या मागावर रवाना केली। पुढील तपास मुंबई नाका पोलीस करतायत। मात्र 31 डिसेंबरच्या बंदोबस्तासाठी 3000 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात असतानाही हा खून झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाणसह वैभव घुगे, नाशिक।